सोडा मला, मी काही नाही केलंय. का आली होतीस माझ्या नवऱ्याला मारायला ना? बोल, त्याने काय केलं होतं तुझं? हा, हे सोडणार नाही तुला. वहिनी, त्याने काय बिघडवलेलं तुझं? मी सोडणार नाही तुला. तू खरंच सांग का आलेली? मी खरंच सोडणार नाही तुला. तू सांग, तू मारलायस माझ्या नवऱ्याला. बोल गए, का आली होतीस तू? मी काही केलं नाहीये, मी फक्त नाटक बघायला आले होते. मग पळून का जात होतीस? मी नाटक सोडलं होतं आणि उगाचच माझ्यावर संशय येईल म्हणून मी निघून जात होते. तू नाटक सोडलंस म्हणून नाही, पळून निघाली होतीस म्हणून तुझ्यावर संशय घेतो. आणि आता प्राइम सस्पेक्ट तूच आहेस, त्यामुळे पहिली चौकशी तुझीच होईल आणि मग बाकी सगळ्यांची. भालेराव साहेब, आपण प्रत्येकाची सेपरेटली चौकशी केली म्हणजे एकाच गोष्टीवर प्रत्येकाची मतं काय ते आपल्याला क्रॉस चेक करता येतं आणि नक्की कोण खोटं बोलतंय हेही कळेल. गुड आयडिया. श्वेता, तू इथेच थांब. हवालदार, या सगळ्यांना मेकअप रूम मध्ये घेऊन जा. मनाली का इथे थांबते? तीही या नाटकात होती ना? हो बरोबर, मनाली सुद्धा नाटकातलाच एक भाग आहे आणि श्यामबरोबर तिचंही भांडण झालं होतं. त्याच्यावरून मनालीनेच नसेल सुरी बदललेली. एक मिनिट, तुम्ही काय बोलताय कळते का तुम्हाला? ती कोण आहे माहिती आहे ना? आम्ही एकत्र काम करतो, सहकारी आमची ती. हो, आणि नाटकातलीही सहकलाकार आहेत. हे बघा, हा बाकीच्यांवर अन्याय होतो. केशव, तू गप्प बस. सेट इज राईट. कायदा हा सर्वांना सारखा असतो. बरोबर. मनाली, सॉरी, पण हे इन्व्हेस्टिगेशन संपेपर्यंत तू माझी सहकारी मॅडम. पण सगळ्यांसोबत आत बस, गरज लागेल तेव्हा बोलावून घेऊ तुला. चला. विजू, तू थांब, कारण श्वेताबद्दल तुला जरा जास्तच माहिती आहे. सगळ्यांनाच आहे. सगळ्यांना माहिती असली तरीही श्वेता इथे येणार हे फक्त तुला माहित होतं, त्यामुळे संशयाची सुई तुझ्यावरच. तेव्हा तुझी आणि श्वेताची चौकशी एकदमच होईल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.